मी तो हा विचार विवेके शोधावा या प्रमाणावर खूप जोर द्या. मी तू हा विचार, कारण आहे ना देवाने तुम्ही वेगळे नाहीये बरं का. फक्त तुमचा विवेक जागृत करा. फक्त मायबाप फक्त विवेक जागृत करा. कारण आहे ना दगडात देव आहे पण दगड देव नाही. दगडात देव आहे पण दगड देव नाहीये. लाकडात अग्नी आहे पण लाकूड अग्नी नाहीये. तसं त्या प्रकारे माणसात देव आहे पण माणूस देव नाहीये. देव नटला नाना परे, 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 देव नटला नाना परे. मरुडेवर लाट लाट रे, मरुडेवर लाट लाट रे, मरण्यावर लाट लाट रे, मरण्यावर लाट लाट रे. देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. काय सांगितलं? भरून उरला चराचरी. मग संतांनी तसाच पाहिला हो देव. देव कसा पाहिला? पण त्यांनी काय केलं? कसा केव्हा बघितला? भाविवीन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कडे, ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात, साधूंच्या संगतीत तरुणोपाय. कारण साधू, आता बघा ज्ञानेश्वर महाराजांचं माझ्या घरात तर काहीच नाहीये. कारण इकडून पुढ्या बांधून आणल्या आणि इकडून सोडला, ते काही आपल्याला सांगितलं नाही सद्गुरूंनी. जे आहे ते सत्यच सांगितलेलं आहे. मग कारण भाविवीन देव न कळे निसंदेह, भाव तुम्ही भाजीपाला घेता तिथंही भाव करतात नाही का? सगळ्या ठिकाणी तुम्ही भाव करता, मग परमार्थात भाव नको का? परमार्थात भाव नको का? कारण मायबाप मला यांना सांगण्यापेक्षा, म्हणजे मी तुमच्यापेक्षा लहान आहे, तुम्हाला का म्हणून सांगितलं का तुम्ही हा विषय समजून घ्या. समजून घ्या. नेमका म्हणजे श्रीपाद बाबांच्याही घरचं हे ज्ञान नाहीये. आजकाल खूप वैर आहे हो, हे श्रीपाद बाबा करतात म्हणे. कारण बाबांनी आहे ना ज्या वेळेस बघा हे ज्ञान सूर्याला सांगितलं, ईश्वाकूला सांगितलं, मनूला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं आणि उद्धवाला कृष्ण जाता जाता, आणि ते ज्ञान नंतर लोक पावलं. त्यानंतर माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला आणि ते ज्ञान ज्या सांगितलं गेलं सत्य, तर माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जोडीत माती टाकली. हे सत्य ज्ञान सांगायला बरं का. तुकोबरायांना गाडवावर बसून धिंड काढली.
गेले त्यावेळेस. आणि ज्यावेळेस नामदेव महाराजांचं आहे ना कीर्तन होत होते तेव्हा लोकांना समाजाला पटत होते, जेव्हा त्यांच्या जीवनात गुरु नव्हते. आणि ज्यावेळेस गुरु आले तर अक्षरशः सांगितलं, ज्यावेळेस सत्य ज्ञानाचं कीर्तन झालं तर नामदेव महाराजांना म्हणे मंदिराच्या पाठीमागे कीर्तन कर, मंदिराच्या पाठीमागे कीर्तन कर असं सांगितलं. हेच ज्ञान येशू ख्रिस्ताने सांगितलं तर सुळीवर टांगण्यात आलं. हो, विचार करा, आजही ते लोकांची कमी नाही, आजही आहेत. आणि आजही म्हणून या पाखंडी या खऱ्या ज्ञानाला विरोध करतात. काही असं कुठं आहे का? कशाला अभंग घेता रे तुम्ही? धर्माचे पालनाने करणे पाखंडी खंडन, याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. फक्त नाम सांगितलं संतांनी आणि धर्माचं पालन करा, पालन. नारदाच्या गादीवर उभे राहून ही हा दात काढतात, यासाठी कुठल्या परमार्थाची विटंबना करतात ते. खरं आता जागृत व्हायला पाहिजे सगळे समाजाने, माहितीये का? हेच ज्ञान सांगण्यासाठी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना जावं लागलं. आणि आजही आमच्यासारख्या लेकरांना विरोध होतोय हे ज्ञान सांगण्यासाठी. कारण ही अवस्था खरी आहे. स्वतः भगवान पांडुरंगांना नामदेव महाराजांच्या कीर्तनात झाली. एकच टाळी झाली चंद्रभागा वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासिला या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जनी माने बोला ज्ञान देवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला, नाचता नाचता देवाचा घडला पितांबर, देवाचा घडला पितांबर. सावध होई देवासे बोले कबीर, साधू या संतांनी देवाला धरले मनगटी, देवाला धरले मनगटी. काय झाले म्हणून धुसकून उठले जगाचे टी. अरे सोडा रे म्हणे मला, काय झालं? आला देवाला अवस्था झाली, मग तुम्ही आम्ही जरा नाम घेतलं तर आपल्याला होणार नाही का? सांगा मायबाप, होणार नाही का? कारण ही ब्रह्मानंदाची टाळी लागते, आतली टाळी बर का. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाला तमाळी. ब्रह्मानंदे लागली टाळी, हो हो, ब्रह्मानंद लागली टाळी, हो, ब्रह्मानंदे लागली टाळी. कोण देहाते सांभाळी, कोण देहाते सांभाळी. कोण देवाचे सांभाळे, कोण देवाचे सांभाळे. ब्रह्मानंदे लागली टाळी, ब्रह्मानंदे लागली टाळी. परमार्थ हा शहाण्याने करायचा असतो. कारण इथे पाहिजे जातीचे येड्या गवाळाचे काम नाही. कारण तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सोपे आहे. शहाणा तो धनी घेतोय. कोण घेतो? शहाणा तो धनी. शहाणा तो धनी. इथं अर्धवट शहाणावी नाही, दीड शहाणावी नाही, शहाणा पाहिजे, शहाणा. आपण शहाणे व्हायचंय आपल्याला. काय? कारण साधू संतांनी कीर्तन प्रवचनाची धुरा का घालून दिली? शहाणे करण्यासाठीच. का काही मग आपण शहाणे केव्हा होऊ? कारण शहाणे झालो नाही अजून, आपण झोपेतच आहोत. म्हणून त्यांनी सांगितलं का उठा जागे वारे, आता स्मरण करा पंढरीनाथा. जागा करून राहिले आपल्याला संत, वारंवार जागा करतायत. काय सांगितलं त्यांनी? का जागो वारे, निरंतर जागवत आहे ना ते.
मज निरंतर जागविती काय सांगू त्या संतांचे उपकार. असे संत दयाळे हो, संत उदारे. कारण संत हे माऊली लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळायची जाती घरी लागल. मग सांगा कुठल्या गोष्टीचं काय दिलं माझ्या ज्ञानोबाला? एवढे ग्रंथ लिहिले, काय दिलं माझ्या ज्ञानोबाला? काय दिलं माझ्या तुकोबाला? आज त्यांच्या अभंगांवर बुवा पोट भरतोय. काय बुवा पोट भरतोय. आणि तुम्ही त्या बुवांना कितीच्या पाकिट दिले 30 वर्षापासून? 5-5 हजार. तुम्हाला पैसे जास्त होते ना. मग आता मी सत्य ज्ञान सांगते, मला किती देणार? कारण आम्हाला तुमचं पाकिटही नको आणि काही नको. फक्त तुम्ही हे सत्य ज्ञान जर समजून घेतलं ना, आणि हा विषय जर तुम्ही समजून घेतला, हे कीर्तन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. माय बाप विठ्ठल कारण आजकाल हे म्हणजे व्यवहारामध्ये आलं नाही का. गुरुजी ज्ञान सांगतात, त्याला सरकार पगार देतोय नाही का. म्हणजे सगळ्या ठिकाणी विकत आहे. संतांनी अभंग पराकष्टाने काढले, त्यांची गाथा बुडवण्यात आली. आणि आपण आज त्या संतांच्या गाथेचे लिलाव करतो, म्हणजे विक्री करतोय. कथेचा विक्रम अतिशी गमन, बाळ खाय तो विटाळशी. संत सांगताय ज्ञान हे विकू राहिले, लाजा वाटायला पाहिजे. अभंग संतांचे घेतो, तुझ्या मनाचं सांगतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण हे ज्ञान असं आहे का या ज्ञानाने प्रकाश जागृत होतो माणसाला. एक सूर्य आहे, त्याच्या हजारो किरण आहेत. किती? हजारो किरण आहेत. आज तुमच्यामध्ये तो प्रकाश आहे, तुमच्यामध्ये तो आकाश आहे, तुमच्यामध्ये जो वायू आहे, तुमच्यामध्ये जो चैतन्य आहे, तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे. आज तुमचे एवढे डोळे आकाशापर्यंत जात आहे. सगळं काही पाहू शकतोय आपण नाही का. मग ते जे ज्ञान जागृत आहे, जे चैतन्य, जी ऊर्जा, शक्ती बघायची तुम्हाला. मग त्यासाठी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जावं लागेल. देह जात जान त्रिपुट में गाणे. देह जात जान त्रिपुट में गाणा. देह जात जान त्रिपुटी वेगाळा. देह जात जान त्रिपुटी वेगाळा. देह जात जान त्रिपुटी में गाणा. देह जात जान त्रिपुटी में गाणा. देह जात जान त्रिपुटी वेगाळा. देह जात जान त्रिपुटी वेगाळा. शस्त्रधरी बुधवला सूर्य जैसा. शस्त्रधरी बुधवला सूर्य जैसा.
त्याचे वलय दिसतात. मग जोपर्यंत तुम्हाला म्हणजे साधू संतान मार्फत जे चालत आलेलं आहे ते नाम जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. कारण काय सांगितलं, भावेवी ना भक्ती. मुक्ती बळीविना शक्ती बोलवणे. कारण इथं बळ लागतं बरं का, बोलायला बळ लागतं इथे. ज्यांना भावच नाही होते सांगणाऱ्यालाच नाहीये हो. मला एका ताईचा फोन आला, मी नाव नाही सांगत त्या ताईचं. हे जे चॅनल आहे ना आमचं आम्ही लेकरे श्रीपादांचे, हे लाईव्ह पण होतंय, युट्यूबला येणार आहे. हो, कारण इथं आहे ना सत्य पाहिजे, काही असं टिमटाम नको पाहिजे. मग मला त्या ताईने ना, ताईला विचारलं, ताई मला बरंचसं काहीतरी बोलली, तुम्ही असं बोलता, तुम्ही जसं बोलता. हो ताई, मला तुझ्या घरी वरण भात खायला यायचं नाही, सोमवार सोडायला यायचं नाहीये. जे बोललं ते साधू संतांचं बोललंय. म्हटलं हे बोलायच्या अगोदर तुम्हाला अनुग्रह आहे का सांगा. तुम्ही कीर्तन करताना, तुम्ही प्रवचन करताना, समाजाला ज्ञान सांगताना, मग सांगणाऱ्याच्या जीवनात जर संतांचे अभंग घेतले, संतांना अनुग्रह होता. मग संतांचे अभंग घेतलेला अनुग्रह पाहिजे का नको पाहिजे? पाहिजे ना. मग ते ताईला अनुग्रह नव्हता, नाही म्हणे मला अनुग्रह नाहीये. मग कशाला नारदाच्या गादीचा वापर करता हो? कशाला करता? ताईला सहज फोन केलेला होता कीर्तनाचा. काय सांगितलं, अगोदर रेट मग डेट सांगतात हे, आणि काय सांगता बाकीच्या आमच्या फोन पे मध्ये पाठवा आणि बाकीचे कीर्तन झाल्यावर द्या. विचार, हे अनुभव आहे बरं का. बिदागी काय सांगतात ते साधू संतांचे म्हणजे तत्वाच्या याच्यावर ते बिदागीचं घेता. आणि आता नवीन फॅड आलंय बरं का, पिंगळा. हो, पिंगळा. आता संतांनी पिंगळा कसा सांगितला आणि यांनी पिंगळाच्या जोरावर पैसे कमवले. पिंगळाच्या बाबा पिंगळा म्हणावं म्हणे. संतांनी काय सांगितलं तुम्हाला? का हे जर तत्व तुम्हाला जर पटत नसेल तर, हे तत्व जर तुम्हाला पटत नसेल ना, त्यासाठी नाथ बाबा बोलले होते, हे जरी ना ऐकलं मग दुसरा येईल, हे जरी ना ऐकलं मग दुसरा येईल, हे जरी नाही झालं मग दुसरा येईल, हे नाही झालं, हे जर नाही झालं, मग दुसरं येईल, हे जर नाही झालं. हो तर तुझ्यावरती पा काढ बांधून देईल, तर तुझ्यावरती पा येईल तर तुझ्यावरती भाव, काळ बांधून येईल तर तुझ्यावरती भाव. हो एकाच्या नातानी आमचे कर्म राहिला, जगन्नाथाने आमच्या कैवात राहिलं, राहिला. कैवात राहिलं. पिंगळा 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 महत्वाचे, बोली बोली तो बेटा पिंगळा महत्वाचे, पिंगळा महत्वाचे, बोली बोली तो बेटा पिंगळा महत्वाचे. बघा काय सांगितलं, हे जरी ना ऐकालं मग दुसरा येईल. दुसरा काय येईल? काय येईल बाबा दुसरा? काय येईल दुसरा? काय येईल? यमराज. मग दुसरा येईल. परत तुम्हाला गचांडा खायचा आहे, परत नवीन जन्म घेणार आहे तुम्ही. नवीन जन्म. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव व्याला शरण गेला विठोबासी. किती वेळा जन्माला यायचे अजून, आणि किती फजित पाहिजे. संसार दुःख मोड, चौ बाजूर इंगड, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. सगळं रात्रंदिवस हे काळचक्र चालू आहे. जसं माऊली दुसऱ्या अध्यायात सांगतात ते, उपजे ये नासे, नासिले पुनरुपी दिसे, घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. बघा परत दुसरा येणार आहे. त्यासाठी इथंच बाद होण्यासाठी एकच उपाय आहे, फक्त नामस्मरण. बस आपल्याला ही शुद्ध म्हणजे करून घ्या, सार्थक करून घ्या. आणि त्यासाठी तुका म्हणे आपल्याला चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा. अगोदर चित्त शुद्ध केल्याशिवाय परमार्थ समजत नाही.
आणि ती असं आहे भगवंत तुम्हाला इतका इतका दर्शन देणार आहे. आणि ज्याला या भाव होतात ना, नाही तुम्हाला होत ना, आणि ज्याला या भाव होतात ना त्याला नाव सुद्धा ठेवू नका. कारण ते तुमच्या डोळ्याचं परम भाग्य आहे का ज्या साधकाला, ज्या भाविक भक्ताला होत आहे त्याचे दर्शन तुम्हाला घडताय. असा एक तरी माझा श्रीपाद बाबांचा साधक असतोच प्रत्येक गावांमध्ये. पण त्या साधकाला सगळे विरोध करत असतात, सगळे विरोध करत असतात. हा अनुभव आहे. म्हणून असं चिंतन करायला पाहिजे, असं चिंतन करायला पाहिजे का चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखा आत पांडुरंगा भेट देत असे. आता तुम्ही सर्वांनी असं चिंतन आणि नामस्मरण करा. माये गोपाल रे गोपाल माये गोपाल